आजचा व्हिडिओ मराठीमध्ये. माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी येतात, अभियांत्रिकी शाखेचे, नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचे आणि सर्व विविध क्षेत्रातले विद्यार्थी येतात आणि विचारतात की सर मला स्टार्टअप सुरू करायचा आहे, मला बिझनेस सुरू करायचा आहे, कुठून सुरू करावं, काय केलं पाहिजे ज्याने माझा बिझनेस सुरळीत चालेल किंवा तो मोठा होईल, असे अनेक प्रश्न येतात. आणि विद्यार्थ्यांव्यतिरिक्त आत्ताचे जे उद्योजक आहेत ते सुद्धा माझ्याकडे येतात आणि माझ्या क्लायंट्सपैकी बऱ्यापैकी सेटल्ड बिझनेसेससुद्धा आहेत. आणि बऱ्यापैकी प्रश्न असतात त्यांचे की उद्योग कसा सुरू करायचा. सर माझ्या डोक्यात एक आयडिया आली, या आयडियावर मला बिझनेस सुरू करायचा आहे, मग ही आयडिया मला कशी बिझनेसमध्ये वापरता येईल, असे बरेच प्रश्न असतात. आणि ह्या मित्रांसाठी माझे वेगवेगळे सेशन्स मी कंडक्ट करत असतो. पण तरी पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडक्यात काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. अर्थात ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या एका व्हिडिओमध्ये कव्हर होऊ शकणार नाहीत आणि याची सिरीज ऑफ व्हिडिओज मी वेळोवेळी आणत राहणार आहे. सो माझी एक आयडिया आहे, मला ह्याचा बिझनेस करायचा आहे, कसा करता येईल. विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व मित्रांनो, आपण आपल्या आयडियाच्या प्रेमात पडतो. आपल्याला असं वाटतं की आपली आयडिया ही युनिक आहे आणि ही आपल्याला प्रचंड यश देऊन जाईल. आणि आपण डोक्यामध्ये ते कॅल्क्युलेशन्स करायला लागतो की माझ्या आयडियाची सर्व्हिसमधली ही कॉस्ट असेल तर त्याचे एवढे ग्राहक होतील, त्या ग्राहकाची एवढी कॉस्ट होईल, माझ्याकडे एवढा पैसा येईल. अर्थात मी सुद्धा एका काळी हे सगळं केलेलं आहे आणि सर्वजण त्याच्यातून जातो. तर अशी आयडिया आल्यानंतर काय केलं पाहिजे, स्टेप्स काय असतात, ती व्हॅलिडेट कशी करायची, तर याचे काही ठरलेली मापक आहेत आणि मूल्यमापन करण्याची पद्धत आहे. फॉर एक्झाम्पल 0 to 1 आम्ही त्याला नेहमी म्हणतो. 0 ते 1 हा प्रवास हा कुठल्याही आयडियाच्या जीवनामधला हा सर्वात चॅलेंजिंग प्रवास असतो. की तुम्हाला एक आयडिया आली आहे की ही आयडिया बिझनेसमध्ये चालेल का, हिच्यावर मी काम केलं तर चालेल का, तर तिला 0 to 1 पर्यंत नेणं म्हणजे तुमचा पहिला पेईंग कस्टमर त्या आयडियासाठी मिळणं किंवा तुम्ही तुमच्या आयडियामधून जन्माला आलेल्या त्या सोल्युशनसाठी मिळणं, हा 0 to 1 चा प्रवास असतो. आणि 0 to 1 हा सर्वात चॅलेंजिंग प्रवास असतो. पीटर लिंच यांनी 0 to 1 हे सुंदर पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला यामध्ये बऱ्यापैकी माहिती मिळेल. तर 0 to 1 हा प्रवास कसा करायचा, यामध्ये काय काय स्टेप्स असले पाहिजे, याचे बरेचसे मूल्यमापन आहेत आणि याच्यात बऱ्याचशा प्रक्रिया होतात. बऱ्यापैकी विद्यार्थी माझ्याकडे असे येतात की सर मला रेग्युलर बिझनेस करायचा, मला कपड्यांचा शॉप सुरू करायचा, मला चहाचा बिझनेस करायचा, मला रेस्टॉरंट टाकायचं, मला मिसळपावचा बिझनेस करायचा. स्टार्टअपमध्ये मॉडेल काय आहे, याला आपण स्टार्टअप असं कॅटेगराईज करू शकतो का, की मी याला स्टार्टअप म्हणू शकतो का. त्याच्यात 2 भाग आहेत. तुम्हाला म्हणायला याला स्टार्टअप म्हणू शकता, पण गव्हर्नमेंटच्या डेफिनेशनमध्ये हा स्टार्टअप नव्हे. स्टार्टअप हा गव्हर्नमेंटच्या डेफिनेशनमध्ये तोच असतो का जो एक मोठा प्रॉब्लेम, सामाजिक किंवा बिझनेसमधला किंवा कुठल्या तरी स्तरावरचा एक मोठा प्रॉब्लेम तुमच्या सोल्युशनच्या माध्यमातून, तुमच्या सर्व्हिसच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या मदतीने सोडवत आहात. तो हेल्थकेअर सेक्टरमधला प्रॉब्लेम असू शकतो, तो एज्युकेशन सेक्टरमधला प्रॉब्लेम असू शकतो, तो स्पोर्ट्समधला प्रॉब्लेम असू शकतो, तो बिझनेसमधला प्रॉब्लेम असू शकतो, तो बँकिंग सेक्टरमधला प्रॉब्लेम असू शकतो. असा एखादा प्रॉब्लेम तुम्ही आयडेंटिफाय केला आणि त्याच्यावर सोल्युशन तयार केलं आणि ते सोल्युशन जर तुम्ही कमर्शियलाइज केलं, व्यावसायिक सोल्युशन म्हणून ते त्याची विक्री करता आली, तर तो बिझनेस स्टार्टअपमध्ये रजिस्टर होतो आणि स्टार्टअप इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन त्याला वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं. इथे तुम्हाला एक सर्टिफिकेट दिसते, आमच्या एका बिझनेसला आलेलं हे सर्टिफिकेट आहे. तर हे स्टार्टअप इंडियामध्ये काय येतं, तर आमच्या ह्या बिझनेसच्या माध्यमातून, ब्लूमबर्डच्या माध्यमातून आम्ही एज्युकेशन सेक्टरला टेक्नॉलॉजिकली काही सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून ते स्टार्टअप आहे. पण तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही चहाचे दुकान सुरू करता, तुम्ही म्हणाल सर मी चहा विकतोय, माझ्या बिझनेसमधून रोजगार निर्माण होतोय, माझ्या बिझनेसमधून मला रेव्हेन्यू निर्माण होतोय. नक्कीच तुमच्या बिझनेसमधून रोजगार निर्माण होतोय, तुमच्या बिझनेसमधून तुम्ही स्वतःलाही सेल्फ डिपेंडंट करत आहात, पण अजूनही याला स्टार्टअप म्हणता येणार नाही. ज्यावेळेस तुमच्या या बिझनेसला स्केलिंग करत असताना किंवा या बिझनेसमधला एक प्रॉब्लेम तुम्ही आयडेंटिफाय केला आणि तो प्रॉब्लेम इतर बऱ्याचशा चहा दुकानवाल्यांना आहे, चहाच्या हॉटेलवाल्यांना आहे, तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला टेक्नॉलॉजीचा वापर करून, तर त्याला स्टार्टअप म्हणता येईल. तर असे हे त्याचे वेगवेगळे प्रश्न असतात विद्यार्थ्यांचे की मी आमच्या बिझनेसची मार्केटिंग कशी करावी. तर तुम्हाला एक शर्टचा एक ब्रँड आहे. ओके, हा ब्रँड भारतामधला असं म्हणता येईल की व्हाईट शर्ट्समधला, कॉटन व्हाईट शर्ट्समधला सर्वात महागडा ब्रँड आहे. आणि हा व्हाईट शर्टचा ब्रँड हा ऑनलाईनच्या माध्यमातूनच विकला जातो, त्याचे रिटेल स्टोअर्स तुम्हाला कुठेच दिसणार नाही. असं असून देखील अशा ह्या शर्टच्या ब्रँडच्या ई कॉमर्सची ॲड तुमच्या कुठल्याही सोशल मीडियाच्या फीडमध्ये अजून आली नसावी. काही लोकांना ती आली असेल, पण बऱ्यापैकी लोकांना ती फीडमध्ये अजून आली नसेल. काही लोक पहिल्यांदा ते नाव ऐकत असेल. तर प्लीज अंडरस्टँड करा मित्रांनो, त्यांनी त्यांची ॲड ज्या वेळेस सुरू केली त्यावेळेस त्यांनी ऑडियन्सचा पर्सोना डिफाईन केला. मला बरीच लोक म्हणतात की सर आम्ही बूस्ट केली ॲड, मग बूस्ट केली तर मग तिचे आउटकम का मिळत नाही आहे, माझ्याकडे सेल्स का होत नाही आहे, लीड्स का येत नाही आहे. तर त्याचा ऑडियन्स डिफाईन करावा लागतो. तर हा जो शर्ट बनवणारा ब्रँड आहे त्यांनी ऑडियन्सचा पर्सोना कसा डिफाईन करावा. 9-10 हजाराच्या रेंजपासून हा शर्ट सुरू होतो, तर हा 9-10 हजाराचा शर्ट घालणारा कोण असू शकतो. तर त्यांनी खूप सोपी ट्रिक वापरली.
3 महिन्याच्या अगोदरपर्यंत म्हणजे लेटेस्ट 3 महिन्यांपर्यंत जी लोकं फॉरेनची वारी करून आलेले आहेत, दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, स्पेन, युरोप अशी ज्यांनी वारी केली आणि ज्या लोकांनी अशा प्रकारची फोटो आणि अशा प्रकारचे अपडेट्स त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेले आहेत, अशा लोकांच्या पर्सोनाला त्यांनी ही ॲड सुरू केली आणि त्याच प्रकारच्या ऑडियन्सला ही ॲड दिसते. याचा अर्थ काय की त्यांचा 9-10 हजाराचा शर्ट घेणारा जो ऑडियन्स आहे तो ऑडियन्स तितका डीप पॉकेट आहे. तो फॉरेन ट्रिपवर खर्च करतो आणि म्हणून ती ॲड त्याला दिसते. मर्सिडीजची होर्डिंग्स कुठे लागतात, रेग्युलर कार्सचे होर्डिंग्स कुठे लागतात, याचे काही मान्यताप्राप्त दंडक आहेत. ती तुम्ही कुठेही लावू शकत नाही. जिथे ते आयबॉल्स पडतील आणि त्या लोकांचे पडतील जे मर्सिडीज घेऊ शकतात त्यांनाच ती मर्सिडीज ॲड दाखवायचा प्रयत्न करते. त्यांना होर्डिंग दिसतात. मर्सिडीजची ॲड तुमच्या रेग्युलर ग्रामीण भागात येणाऱ्या कदाचित मराठी न्यूजपेपर्सला दिसणार नाही, पण टाइम्स ऑफ इंडियाला ॲड्स येतात त्यांच्या. मर्सिडीजच्या ऑडियन्समध्ये असा पर्सोना आहे त्यांच्या मार्केटिंगच्या टीममध्ये की शक्यतो टाइम्स ऑफ इंडिया ज्या घरांमध्ये येतो किंवा अशा प्रकारचा न्यूजपेपर ज्या घरांमध्ये येतो तिथे मर्सिडीजबद्दल बोललेलं कधीही लाभदायक ठरू शकतं बिझनेसच्या दृष्टिकोनातून. तर व्यवसाय करत असताना अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि मग तुम्हाला तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करावी लागते. तुम्ही तयार केलेली आयडिया, ती आयडिया फलित कशी करायची, त्याचा व्यवसाय कसा करायचा, कुठल्या प्रकारचे रजिस्ट्रेशन्स तुमच्या बिझनेसला लागतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे रजिस्ट्रेशन तुम्ही घेऊ शकता, हे सगळे रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर गव्हर्नमेंटकडून काय सहाय्यता मिळू शकते, फंड कसा तुम्ही गोळा करू शकता, ह्या सर्व गोष्टींची गाईडलाईन आम्ही देऊ शकतोय. मित्रांनो, आम्ही मागच्या काही वर्षांपासून ह्या क्षेत्रात काम करत आहोत. 50पेक्षा अधिक बिझनेसेस आमच्या काउन्सिलिंगमुळे, आमच्या सजेशन्समुळे आणि आम्ही दिलेल्या ॲडवाईसमुळे चांगल्यापैकी चाललेत आणि ग्रोथ करत आहेत. तुमच्या डोक्यात तुम्हाला अशी काही आयडिया असेल आणि तुम्हाला आम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास तुम्ही DM करू शकता. आम्ही तुम्हाला रिस्पॉन्ड करू, मी तुम्हाला स्वतः रिस्पॉन्ड करेल आणि आपण मग एक मीटिंग ठरवून त्याच्यामध्ये समजू शकतो की तुमच्या डोक्यात काय आयडिया आहे, तिचा बिझनेसमध्ये कसं रूपांतर आपण करायचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ हे फक्त हा मेसेज देण्यासाठी होता की व्यवसाय करत असताना ॲडवाईस घ्या, कोणाकडून तरी ॲडवाईस घ्या. निर्णय तुमचेच असले पाहिजे. ॲडवाईस घ्या, त्या ॲडवाईसला तुम्ही व्यवस्थित फिल्टर आउट करा. फिल्टर आउट केल्यानंतर ठरवा की ॲडवाईसपैकी काय वापरायचं, काय नाही वापरायचं. पण मेंटर्स असणं गरजेचं आहे. मेंटरचा वापर तुम्हाला एखाद्या गुरुसारखा होतो, जो तुम्हाला अगदी कठीण काळामध्ये रस्ता दाखवू शकतो आणि म्हणून बिझनेस करत असताना मेंटर्सची निवड ही विचारपूर्वक करा. अशाच काही व्हिडिओज आणि अजून काही स्टोरीज घेऊन आम्ही येत राहू. कॉर्पोरेट टेलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा.